17 मे एडवर्ड जेनर, आधुनिक लसीकरणाचे जनक. नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष. एडवर्ड जेनर यांचा जन्म 17 मे 1749 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ते एक प्रसिद्ध वैद्यकीय शास्त्रज्ञ आणि डॉक्टर होते. मानवतेच्या इतिहासात लसीकरणाची कल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणाऱ्या व्यक्तींपैकी ते अग्रगण्य आहेत. त्यांनी कावपॉक्स या सौम्य रोगाचा उपयोग करून देवी म्हणजे स्मॉल पॉक्स या प्राणघातक रोगावर लस शोधून काढली. ही एक वैज्ञानिक क्रांती होती. त्या काळात स्मॉल पॉक्स हा रोग संपूर्ण युरोपात आणि जगभरात लाखो लोकांचे प्राण घेत होता. लोकांमध्ये या रोगाबद्दल भीतीचे वातावरण होते. त्या काळात देवीवर कोणताही ठोस इलाज नव्हता. मात्र जेन्नर यांनी एक निरीक्षण केले की गायीचे दूध काढणाऱ्या महिलांना कावपॉक्स झाल्यानंतर त्यांना स्मॉल पॉक्स होत नव्हते. हे निरीक्षण त्यांच्यासाठी संशोधनाचा पाया ठरले. 1796 मध्ये एडवर्ड जेन्नर यांनी पहिल्यांदा एका 8 वर्षाच्या मुलावर कावपॉक्स असलेल्या व्यक्तींपासून प्राप्त स्राव इंजेक्शनद्वारे दिला. काही आठवड्यांनंतर त्याच मुलावर स्मॉल पॉक्स विषाणू दिले, पण तो आजारी पडला नाही. यामुळे त्यांनी सिद्ध केले की कावपॉक्स रोगाचे विषाणू माणसात स्मॉल पॉक्स पासून संरक्षण निर्माण करतात. या प्रयोगाला ते म्हणाले वॅक्सिनेशन, ज्याचा मूळ अर्थ वक्का म्हणजेच गायीशी संबंधित असा आहे. त्यानंतर हा शब्द जगभर लसीकरणासाठी वापरला गेला. एडवर्ड जेन्नर यांचे कार्य म्हणजे आधुनिक लसीकरणाच्या युगाची सुरुवातच होती. त्यांचं हे संशोधन इतकं प्रभावी ठरलं की पुढील काही दशकात स्मॉल पॉक्सवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. जागतिक आरोग्य संघटनेने 1980 मध्ये स्मॉल पॉक्स संपूर्णतः नाश झाल्याची घोषणा केली. हे यश केवळ जेन्नर यांच्या प्रयोगामुळे शक्य झालं. एडवर्ड जेन्नर यांचं मानवजातीसाठी दिलेले योगदान अमर आहे. 17 मे हा त्यांचा जन्मदिन वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात लसीकरण दिन म्हणून देखील अनेक ठिकाणी पाळला जातो. कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष.